शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या प्रकरणावर विमानबंदी प्रकरणावरती तोडगा दृष्टीपथात दिसतो आहे। रवी गायकवाड हे पुन्हा असं वर्तन करणार नाहीत असं पत्र ते देणार आहेत लोकसभा अध्यक्षांना अशी माहिती मिळते। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय तोडगा निघू शकतो? ज्ञानदा, खरं तर या प्रकरणावरती आज सकाळपासूनच लोकसभेमध्ये अगदी वेगवान घडामोडी घडत आहेत। सभागृहामध्ये तर शिवसेना खासदारांनी आवाज उठवलाच, पण बॅकडोर देखील बऱ्याच मीटिंग चालू होत्या। आधी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांना भेटायला शिवसेना खासदार गेले होते आणि अगदी थोड्या वेळापर्यंत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी अनंत गीते यांच्या ऑफिसमध्ये शिवसेना खासदारांची सगळ्यांशी भेट घेतली आणि त्याच्यामध्ये चर्चा चालू होती। या चर्चेनंतर आता असा तोडगा निघालेला आहे की खासदार रवी गायकवाड हे सभागृहाच्या पटलावरती एक पत्र देतील, ज्याच्यामध्ये ते आपली बाजू सांगतील आणि पुन्हा आपल्याकडून असं वर्तन होणार नाही अशा पद्धतीचं एक पत्र देतील आणि त्याच्यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांकडून ही जी सामूहिक हवाई बंदी आहे ती मागे घेतली जाईल आणि त्याची घोषणा जी आहे ती आजच होण्याची दाट शक्यता आहे। शिवाय दुसरा एक मुद्दा आहे 308चं जे कलम लावण्यात आलेलं आहे, कल्पिबल होमिसाइड, तर हे इतकं कठोर कलम जे आहे ते मागे घेण्याची विनंती गृहमंत्र्यांना करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती देखील गृहमंत्री हे सकारात्मक आहेत। मात्र हे कलम मागे घेण्याची प्रक्रिया थोडीशी किचकट असल्यानं त्याला मात्र थोडासा वेळ लागू शकतो। एक मात्र नक्की आहे की गेले 15 दिवस थंड असलेली शिवसेना आज अचानक पेटून उठलेली आहे आणि त्याचा सगळा जो परिणाम जो आहे तो आता या प्रकरणामध्ये दिसू लागतो आहे। केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली। सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर ते हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांच्या वातावरण भांडताना देखील सगळ्यांनी पाहिले आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी ह्या सगळ्या प्रकरणावरती तोडगा निघताना दिसतो। नक्कीच प्रशांत, धन्यवाद। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू।